Example 2, limit x tends to 3 in bracket square root of 2x plus 3 minus square root of 4x minus 3 upon x square minus 9. तर इथे आपल्याला लिमिट दिली आहे x टेन्स टू 3 आणि हे सॉल्व करायचं आहे. तर न्यूमरेटरला स्क्वेअर रूट आहे, त्यामुळे इथे आपल्याला रॅशनलायझेशन मेथड वापरायची आहे. रॅशनलायझिंग फॅक्टरने आपल्याला मल्टिप्लाय करायचे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. आता इथे रॅशनलायझिंग फॅक्टर काय घ्यायचं आहे आपल्याला, रूट 2x प्लस 3 प्लस 4x मायनस 3. तर इथे 2x प्लस 3 रूट 2x प्लस 3 इथे मायनस आहे, तिथे आपण प्लस घेतलेले आणि रूट 4x मायनस 3 ह्या फॅक्टरने आपल्याला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. अंशाला आणि छेदाला आपण ह्या एक्सप्रेशननी गुणायचे. असं आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे ए मायनस बी, ए प्लस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग इथे ए मायनस बी आणि हे ए प्लस बी यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला ह्या फॉर्म्युल्यावरून काढता येणार आहे. आणि आपण रॅशनलायझेशन मेथड का वापरतोय, तर आपल्याला हे सॉल्व करताना आणि सिम्प्लिफाय करताना सोपं जाणार आहे, त्यामुळे आपण ही मेथड वापरतोय. तर आता आपण सॉल्व करू. सोल्युशन, लिमिट x टेन्स टू 3 multiply and divide by rationalizing factor, and rationalizing factor is here 2x plus 3 root 2x plus 3 plus root 4x minus 3 root 2x plus 3 plus 4x minus 3. तर न्यूमरेटरला हे जे दोन कंस आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स व्हॉट, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. तिथे ए मायनस बी आहे, ए प्लस बी आहे. हिअर टेक ए इक्वल टू रूट 2x प्लस 3 अँड बी इज रूट 4x मायनस 3 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 3 स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 स्क्वेअर 2x प्लस 3 रेस टू हाफ स्क्वेअर. स्क्वेअर रूट म्हणजे 2x प्लस 3 रेस टू हाफ घेतले आपण, स्क्वेअर रूटच्या हे चिन्ह द्यायच्या आपण हाफ घेतले, मायनस 4x मायनस 3 रेस टू हाफ आणि ह्याचा स्क्वेअर. आता इथे पॉवर काय आहे, हाफ, आणि त्याचा स्क्वेअर आहे. हाफ इंटू 2 होणार म्हणजे इक्वल टू 1. देअरफॉर 2x प्लस 3 मायनस इन ब्रॅकेट 4x मायनस 3. 2x प्लस 3 ते 2 कट होतील, मायनस आणि 4x मायनस 3 इथे 2 कट होतील. हे सॉल्व करू. 2x प्लस 3 मायनस 4x मायनस मायनस प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह 3. मग 2x मायनस 4x मीन्स मायनस 2x. 3 प्लस 3 मीन्स 6. हीच टर्म आपण अशी लिहू शकतो, मायनस 2 कॉमन घे, x मायनस 3, x मायनस 3. आता डिनॉमिनेटरला काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 9 आणि ब्रॅकेटमध्ये रूट 2x प्लस 3 प्लस 4x मायनस 3. तिथे एक्स स्क्वेअर मायनस 9 इथे सुद्धा आपल्याला फॅक्टर पाडता येतील. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी आणि ए प्लस बी. हिअर ए इज एक्स अँड बी इज 3. डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 9, एक्स स्क्वेअर मायनस 9 हेच आपण एक्स मायनस 3 आणि एक्स प्लस 3 असे फॅक्टर पाडू. एक्स मायनस 3 आणि एक्स प्लस 3 अँड रिमेनिंग ब्रॅकेट 2x प्लस 3 प्लस 4x मायनस 3. इथे आपण फॅक्टर का पडले, तर इथे आपल्याला ही टर्म कट होईल का ते बघायचं होतं. मग आता ही टर्म ह्याला कट होते. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे आणि ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे एक्स मायनस 3 डिवाइडेड बाय एक्स मायनस 3 इक्वल टू 1. इथे आपण कट करू शकतो. आता इथे परत रिझन आपल्याला लिहावं लागणार आहे, कारण लिमिट आहे एक्स टेन्स टू 3. मग इथे रिझन काय लिहायचं, ॲज एक्स टेन्स टू 3 एक्स इज नॉट इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू 3च्या जवळ आहे पण इज नॉट इक्वल टू 3, म्हणून इथं आपण हे कंस असे कट करू शकतो. मग आता रिमेनिंग टर्म्स आर limit x tends to 3. Now put here
x equal to 3 in minus 2, 3 plus 3, 3 into 2, 6 plus 3, plus 3 into 4, 12 minus 3, minus 2, 6, 3 plus 3, 6, 6 plus 3, 9, square root of 9 is 3, 12 minus 3, 12 minus 3, 9, and square root of 9 is again 3. Minus 2, 6, 3 plus 3, 6 into 6, 3, 1 upon 3 into 6, 18. Answer is minus 1 upon 18 or negative 1 upon 18.